या शोभायात्रांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातल्या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। पालखीची पूजा त्यांच्या हस्ते पार पडते आणि त्यानंतर या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। दरवर्षीच ठाण्याची शोभायात्रा जी आहे ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते, कारण सगळे ठाणेकर जे आहेत ते या शोभायात्रेत सहभागी होतात आणि ठाणे ही कलेची संस्कृती आहे, त्याचबरोबर कलेचा वारसा ठाण्याला लाभलेला आहे। अनेक कलाकार मंडळी मराठमोळे कलाकार ठाण्यात राहत असतात आणि त्यामुळे हे सगळे जण ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात। आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता या शोभायात्रेला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच पालखीची विधिवत पूजा पार पडलेली आहे आणि शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। कोपिनेश्वर मंदिर म्हणजे ठाण्यातलं सगळ्यात जुनं मंदिर ज्याला म्हणता येईल, ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर आहे। या मंदिरातून या पालखीची पूजा झाली, गुढी उभारली गेली आणि त्यानंतर आता ही शोभायात्रा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। यंदाचं वर्ष म्हणजे 2024 हे वर्ष खरं तर निवडणुकांचं वर्ष आहे। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच मराठमोळा हा सण आलेला असताना या संपूर्ण सोहळ्याला किंवा या सणाला, या उत्सवाला अधिक त्यांचा सगळ्या राजकीय नेत्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे, कारण यंदा पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि अनेक भागातले उमेदवार सुद्धा या ठिकाणी अनाउन्स झालेले आहेत, घोषित झालेले आहेत। त्यामुळे सगळेच जण या शोभायात्रेतून आपल्या मतदारांना सुद्धा आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र आजचा दिवस हा प्रत्येकासाठी मराठमोळ्या सणाचा आहे, नववर्षाच्या स्वागताचा आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून आजचा दिवस पाहिला जातो। त्यामुळे अनेक कामाचा शुभारंभ जो आहे तो आजच्या दिवशी होत असतो आणि त्यासाठीच आता मोठ्या जल्लोषात, मोठ्या थाटामाटामध्ये, पारंपरिक वेशभूषेमध्ये ठाण्यातली ही शोभायात्रा सुरू झालेली आहे। तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। या ठिकाणी ठाण्याचे सगळे नेते मंडळी आपल्याला दिसत आहेत। ठाण्यातील नेते, शिवसेनेचे शिंदे गटातले नेते आपल्याला रवींद्र फाटक या ठिकाणी दिसत आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बातचीत करतील आमची प्रतिक्रिया। यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळ्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। मात्र आता ते सगळ्यात आधी या शोभायात्रेत सहभागी झालेले असून प्रत्येक ठाणेकरांशी हस्तांदोलन करतायत, प्रत्येक ठाणेकरांना ते भेटतायत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत आणि त्यांनाही ठाणेकर शुभेच्छा देण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण यंदाचे राज्याचे मुख्यमंत्री हे ठाणेकर आहेत आणि त्यामुळे ठाणेकरांसाठी हा आजचा दिवस अधिकच खास आहे। आणि ही आता आपण दृश्य पाहतोय, पारंपरिक वाद्यांमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण दृश्य पाहतोय, नागपूरमध्ये सुद्धा शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। नागपूर असेल, डोंबिवली असेल, ठाणे असेल, गिरगाव असेल, अशा अनेक ठिकाणी राज्यातल्या विविध भागांमध्ये शोभायात्रेचं आयोजन केलं जातं। मग त्यामध्ये लेझिम असेल, ढोल ताशा पथक असेल, त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी बघतोय डमरूच्या सहाय्यानं खरं तर या ठिकाणी संगीत जे आहे, वाद्य जे आहे ते वाजवलं जात आहे आणि त्यानुसार तिथल्या शोभायात्रेची शान जी आहे ती अधिक वाढलेली दिसते आपल्याला। तर जसं मी म्हटलं की पारंपरिक वाद्य असेल, पारंपरिक वेशभूषा असेल, पारंपरिक कला आविष्कार असेल, या सगळ्यांचं समीकरण जे आहे ते म्हणजे शोभायात्रा आहे आणि म्हणूनच या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो आणि सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा त्या परिसरातले नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच या शोभायात्रेच्या ठिकाणी उपस्थित असतात। तर एका दृश्यामध्ये आपण ठाण्यातल्या गुढीपाडवा पाहतोय, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत आणि दुसरीकडे आपण नागपुरातली ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। चित्ररथ सादर करण्यात आलेले आहेत आणि पहिला चित्ररथ आपल्याला दिसतोय तो म्हणजे या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आहे। श्री गणेशाची मूर्ती या चित्ररथावर दिसते आणि श्री प्रभू रामलल्लाचं सुद्धा दर्शन या चित्ररथावर आपल्याला पाहायला मिळते।
आणि दुसरीकडे पण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आता पुष्पवृष्टी केली जातीये। ठाण्यातील जांभळी नाका परिसर जो आहे या परिसरामधल्या मध्यभागी म्हणजे एकीकडे मासुंदा तलाव आहे, जांभळी नाका परिसर आहे जो ठाण्यातला मध्यभाग म्हणता येईल, मध्यवर्ती भागामध्ये आता पुष्पवृष्टी केली जाते। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पुष्पवृष्टी सुरू आहे आणि या नववर्षाचं हिंदू मराठी वर्षाचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। गुढीपाडवा हा असा सण आहे, या सणाच्या दिवशी प्रत्येक वयोगटातले नागरिक असतील, अगदी लहान मुलांपासून चिमुरड्यांपासून ते ज्येष्ठ वृद्धांपर्यंत सगळे सहभागी झालेले असतात आणि तीच खरी मजा असते या शोभायात्रेला पाहण्याची। निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा जो संदेश आहे तो दिला गेलेला आहे आणि